मित्रांनो नमस्कार. वेलपूल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वेल्थ म्हणजे पैसा. पैसा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट आणि असायलाच हवी. पण त्यामध्ये आणखी जिव्हाळा निर्माण करण्याचं काम हा प्लॅटफॉर्म करतोय आणि त्यासाठी मी करतो संदीप भुशेट्टी सर यांना. आज मी त्यांना बोलवलं होतं, पण म्हणलं सर जर आपण आज एक वेगळा हटके विषय घेऊया आणि मग ते ऐकून ते देखील त्याच सज्जतेने आलेले आहेत. हटके वेशभूषा पण त्यांनी केलेली आहे. संदीप भुशेट्टी सर, नमस्कार. आज काय एकदम कॅज्युअल? काही नाही, विषय खूप इंटरेस्टिंग आहे. मी म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीने जाऊया. आपण दरवेळेस प्रोफेशनल लुकमध्ये असतो. आज जरा कॅज्युअल लुक घेऊया, कारण विषय खूप चांगला आहे. व्यापारी मित्रांसाठी आपण आज बोलणार आहोत. होय मित्रांनो, आज आम्ही तुमच्या समोर व्यापारी किंवा व्यावसायिक जो वर्ग आहे ह्यांच्या पुढच्या अडचणी, आर्थिक अडचणी आणि त्यावरती त्यांना कशा पद्धतीने तोडगा काढता येईल. कारण व्यावसायिक जो घटक आहे आपल्यातला, त्यांच्या पुढच्या सगळ्यात महत्वाचं आव्हान असतं ते म्हणजे त्यांचं उत्पन्न अनियमित असतं, अनिश्चित असतं. आणि या सगळ्या धवडग्यात कशा पद्धतीने पुढे जावं, आर्थिक नियोजन कसं करावं, हा एक यक्ष प्रश्न त्यांच्या समोर असतो. त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण संदीप सरांच्या सोबत शोधणार आहोत. सर, व्यावसायिक म्हटल्यानंतर सगळ्यांना त्याचा बिझनेस दिसतो, मात्र त्याची अडचणी दिसत नाही. बरोबर. प्रामुख्याने व्यवसाय करणारी व्यक्ती जी आहे ती मुळात धाडसी असते आणि धाडसी त्याचा निर्णय असा असतो की मला काहीतरी वेगळं करून बघायचं आहे आणि त्यातला एक मोठा व्यवसाय निर्माण करायचा. पण हे करत असताना जर त्याला घरातून आर्थिक पाठिंबा मिळाला नसेल तर तो अनेक प्रकारच्या कर्जामध्ये गुरफटत जातो. व्यवसाय करायचा आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल जर नसेल तर मी व्यवसायासाठी आणणाऱ्या वस्तू आणायच्या कशा, मला कोण उधार देणार, इथपासून त्याची सुरुवात. म्हणून वर्किंग कॅपिटलच्या तो कचाट्यात जर सापडला आणि तिथे जर त्यांनी मोठं कर्ज काढून बसला तर त्याचं आर्थिक नियोजन व्यवसायामध्ये गडबडतं. अनेक वेळा होतं काय की आपण जो व्यवसाय करायचा ठरवतो त्याच्यातले प्रॉफिट मार्जिन्स आपल्याला ऐकून माहिती असतात, पण प्रत्यक्षात जेव्हा व्यवसाय करायला सुरुवात करतो असं लक्षात येतं की अरे मार्जिन्स तर खूपच कमी आहेत आणि आपण तर मात्र मोठ्या रकमेचे, मोठ्या व्याजदराचे कर्ज घेतलेले. किंबहुना अनेक वेळा अशा लोकांना कोणी बँकाही उभं करत नाही. मग कोणतरी आपला एक सावकार मित्र असतो, त्याच्याकडे जायचं, मग त्याला महिन्याच्या व्याजावरती आपण पैसे घेतो आणि आपला व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा तुमचं दुकान हे भाड्याचं असतं, त्यामुळे दरमहा तुम्हाला भाडं देणं आलं. आपल्याला लागणारी लाईट, ऊर्जा त्याचं बिल देणं आलं. सोबत आपल्याकडे फोन असतोच, त्याचं भाडं आलं. आपल्याकडे 2 नोकर आपण दुकानात ठेवतो. त्या दुकानात काम करणाऱ्या नोकरांचा पगार आला. अशा अनेक गोष्टी इथून सुरू होतात. पण आपण जे रोखीने धंदा करतोय त्याचंही नियोजन जर आपण नीट केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तो व्यवसाय डबघाईला जाताना दिसतो. बरं, असे काही उदाहरणं मागं तुम्ही माझ्याशी गप्पा वार्ता दिली होती की त्यांनी तयारी खूप केली, मात्र सगळं गडबडलं. ते उदाहरण एकदा सांगाल सगळं? एक उदाहरण असं म्हणता येईल की आपण नेमकं आवक जावक व्यवसायातली ही जर समजून नाही घेतली तर तुमचं सगळंच गणित बिघडतं आणि किती दिवसाचा क्रेडिट आपल्याला बाजारात मिळणार आहे. आपण ज्याही गोष्टीचा माल खरेदी करतोय आणि तो पुढे विकण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी लागणारा उधारीचा काळ, त्याच्यात आपण केलेलं नियोजन ते जर बारगळलं तर त्याच्यावरती बसणारं व्याज हे खूप जास्त प्रमाणामध्ये व्यावसायिकाला भरावं लागतं आणि हे व्याज भरता भरता त्याच्या लक्षात येतं की माझ्याकडे गल्ल्यात काहीच उरत नाही. अशा वेळेस तोट्यातला व्यवसाय तुम्हाला अक्षरशः आयुष्यातनं उठवू शकतो. त्यामुळे व्यावसायिक हा जो माणूस असतो ना त्याला आपल्या गल्ल्यात पैसे किती राहत आहे याचं नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही सांगितलं होतं त्याच्या बाबतीत असं झालं. त्याच्या बाबतीत असं झालं होतं. त्यामुळे जेव्हा तो आमच्या संपर्कात आला आणि त्यावेळेस आम्ही त्याला त्याची गणित समजून सांगितली की तू या गोष्टी कर आणि या गोष्टी करायच्या भानगडीत पडू नको. त्यानंतर त्याची गाडी रुळावर आली आणि त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय भरभराटीला आला. अनेक व्यावसायिक आपल्याला या ठिकाणी यशस्वी होतानाही दिसतात. ह्याचं कारण आहे की पैशाचं नियोजन अत्यंत चांगलं. कमवलेला प्रत्येक पैसा हा योग्य पद्धतीने त्यांनी वर्किंग कॅपिटलसाठी वापरला
आणि आम्ही नेहमी एक एक फ्रेज वापरतो, डोंट पुट ऑल एग्स इन युअर वन बास्केट. म्हणजे काय? सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये न ठेवता, काही अंडी जी तुम्हाला नफ्याच्या स्वरूपात आलेली आहे, ती तुम्ही थोडीशी बाजूला काढून ठेवा. उद्या दुर्दैवाने काही घटना घडली आणि व्यवसाय तोट्यात गेला, तर तुम्ही आत्तापर्यंत कमवलेला पैसाही तुमचा त्याच्यातनं निघून जाणार. तो जर बाजूला काढून ठेवला असेल आणि जो अशा ठिकाणी ठेवला असेल, की त्याच्यात चांगली वृद्धी होतीये, तर तुम्हाला दोन्हीकडे फायदा होणार आहे. तुमच्या व्यवसायात तुमच्यासारखं ज्ञान दुसऱ्याला नाहीये. त्यामुळे तुम्ही चांगला पैसा कमवताय व्यवसायातनं आणि इथे जो बाजूला काढलेला पैसा आहे, तोही तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या आर्थिक नियोजनाला उपयोगी येतोय. भविष्यात जर आपल्याला एका दुकानातनं अनेक दुकानं करायची असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला कामाला येणार आहे. पारंपरिक आपल्या ज्या परिवाराच्या ज्या गरजा आहेत, त्याच्यासाठी तो तुम्हाला कामाला येणार. आणि मुद्दा असा आहे, की व्यापारी असं म्हणतात, की तो कधीच निवृत्त होत नसतो. परंतु त्यालाही निवृत्तीचे वेध लागतात. त्यावेळेस एक गाठीशी पैसा असणं गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांवरती फार मोठी अडचण निर्माण झाली होती. कारण कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांची दुकानं बंद होती. आत्ताचा एक नवीन विषय, की अनेक रिटेल खाजगी व्यापाऱ्यांना एक फार मोठा धोका ऑनलाईन मार्केटिंगमुळे निर्माण झाला. अनेक ऑनलाईन प्रोडक्ट आज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असल्याने व्यापारी वर्गाकडे येणारा ग्राहक कमी झालेला आहे. प्रामुख्याने तरुण वर्गातला ग्राहक, जो आपली प्रत्येक गोष्ट ऑनलाईन वरती ऑर्डर करतो आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात डिस्काउंटिंग ऑफर्स आलेल्या असतात. आणि आज एक प्रचंड मोठा पैसा आपला घरातला हा आपण तिथे वर्किंग कॅपिटल म्हणून टाकतो आणि त्याच्यात जर मला ग्राहकच येणार नसेल, त्याच्यावर मी कुठलाही डिस्काउंट ऑफर करणार नसेल, तर मला ग्राहक परत रिपीट कसा होईल आणि माझा प्रोडक्ट सेल कसा होईल? हा एक मोठा प्रश्न आत्ता सध्या अनेक छोट्या व्यावसायिकांना भेसावतो. आणि हे जेव्हा असे प्रॉब्लेम्स येतात, त्यावेळेस तुम्हाला तुमचा व्यवसाय करताना तुमच्या मार्जिन्सला प्रोटेक्ट करणं, तुमच्या नफ्याला प्रोटेक्ट करणं, हे तुमची जबाबदारी आहे. याच्यासाठी तुमचं योग्य नियोजन पैशाचं. व्यवसाय नेहमी फसतो कुठल्या गोष्टीवरती? व्यवसायात वाढणारी उधारी. उधारी हा एक विषय जो आहे, तो खूप महत्वाचा विषय आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी मला शेजारचा दुकानदार उधारीत देतोय, तू देत नाही, मी तुझ्याकडे येऊन माल घेत नाही. असं अनेक ग्राहक येऊन सांगतात आणि मग आपण व्यवसाय आपल्या हातातनं निसटतोय का? म्हणून आपणही उधारी द्यायला सुरुवात करतो. मला पुण्यामध्ये आणि अनेक शहरामध्ये असे अनेक व्यावसायिक माहिती आहेत, की त्यांनी स्पष्ट मोठा बोर्ड लावलेला आहे त्यांच्या दुकानामध्ये, की आम्ही कुठल्याही प्रकारची उधारी देत नाही. जो काही व्यवहार आहे त्याप्रमाणे तुम्ही पैसे द्या आणि मग तुमची वस्तू घेऊन जा. काही वेळेस ते थोडंसं अडचणीचं ठरतं, परंतु ग्राहक या गोष्टीचं महत्त्व समजतो. जर तुम्ही क्वालिटी या विषयावरती जर फोकस असाल आणि वेळेची मर्यादा. अनेक व्यावसायिक अ, ठराविक कालासाठीच दुकान उघडतात किंवा व्यवसाय उघडतात. मला अनेक व्यावसायिक असे माहिती आहेत, की जे दिवसातले 12-14 तास आपला व्यवसाय करत असतात. त्या व्यावसायिकांकडे अनेक चांगले ग्राहक कायमस्वरूपी येत असतात. कारण असा एक विचार असतो, की बाबा ह्याच्याकडे कधीही गेले तरी आपल्याला ती वस्तू मिळणार आहे किंवा ती सेवा मिळणार आहे. अनेक लोकं जे लिमिटेड वेळेसाठी व्यवसाय करतात, त्या ठिकाणी मात्र ग्राहक जात नाही. आपण रिपीट कस्टमर हा व्यवसायातला सगळ्यात मोठा USP आहे. रिपीट कस्टमर जाणं याच्यासाठी तुमच्याकडे असणारी पोलाइटनेस, तुमच्याकडे असणाऱ्या चांगल्या वस्तू आणि तुम्ही वेळेत त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. बरोबर. हे तुम्ही खूप छान सांगितलं. आणि तुम्ही असे सांगितलं, की त्यांनी पुढच्या काळासाठी काही बरं नफा वगैरे असं राखून ठेवलं. पण इथं नफा वगैरे फार पुढे येतो सर प्रश्न. इथं मुळातच आमची अडचण होते ते म्हणजे वर्किंग कॅपिटल जमा करणं. बरोबर आहे. ती अडचण कशा पद्धतीने दूर करता येईल? वर्किंग कॅपिटल जेव्हा जमा करायची वेळ येते, त्यावेळेस आपल्याकडे असणारे लिमिटेड रिसोर्सेस आहेत, लिमिटेड कॉन्टॅक्ट्स आहेत, लिमिटेड लोकं माहिती आहेत, की त्यांच्याकडूनच आपल्याला पैसे मिळू शकतात. बँका किंवा वेगवेगळ्या आर्थिक संस्था या नव उद्योजकांना फारसं जवळ करत नाही. कारण कसा एक तर त्यांच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड नसतो, की यांनी अनेक वर्ष व्यवसाय केला, बाबा याला द्यायला हरकत नाही कर्ज. किंवा यांच्याकडे स्वतःचं असं फारसं काही नसतं, की याचं दुकानही भाड्याचं आहे. ह्याला द्यायचं कशाच्या जोरावरती कर्ज? मग हे वर्किंग कॅपिटल निर्माण करण्यासाठी तुमचे जवळचे मित्र, जवळचे नातेवाईक हेच तुमचे लिमिटेड रिसोर्सेस आहेत.
माझं असं म्हणणं आहे, की एखाद्या तरुण व्यक्तीला आज व्यवसाय सुरू करायचा असेल, तर माझा तुम्हाला एक मूलमंत्र आहे, की तुम्ही मुळात आपल्याला जसं जमेल तसं सुरुवातीपासून या गोष्टीसाठी पैसा बाजूला काढला पाहिजे. तो योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे, योग्य ठिकाणी गुंतवला पाहिजे. त्याच्यातनं निर्माण होणारं वर्किंग कॅपिटल हे व्यवसायासाठी वापरलं गेलं पाहिजे. पण प्रामुख्याने खूप वेळा असं लक्षात येतं, की वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट खूप मोठी असते आणि आपल्याकडे फार लिमिटेड पैसे असतात. काही हुशार व्यावसायिक नेहमी म्हणतात, की "बाबा मला व्यवसाय करायचा पण मी माझ्या घरातल्या पैशाने करणार नाही. मी बाहेरून आलेल्याच पैशातनं व्यवसाय निर्माण करीन आणि त्याच्यातनं मी समृद्ध होईन." दॅट इज कॉल्ड स्मार्ट बिझनेस स्ट्रॅटेजीज. पण हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. म्हणून वर्किंग कॅपिटल हा विषय जो इतका महत्त्वाचा विषय आहे, या विषयासाठी तुमची दैनंदिन बचत ही खूप महत्त्वाची ठरते. प्रत्येक पैसा खर्च करणं कोणाला आवडणार नाही, बरोबर? पण खर्च करण्यापेक्षा जर तो व्यवसायासाठी बाजूला पाडू शकले आणि मुळात जो व्यवसाय करून जो त्या दिवशीचा गल्ला माझ्याकडे येणार आहे, त्याच्यातला काही भाग हा वर्किंग कॅपिटलसाठी बाजूला काढता येतो आणि त्याच्यावर खूप चांगलं व्याजही कमवता येतं. उदाहरणार्थ अनेक व्यावसायिकांचा मी एक मोठा प्रॉब्लेम ऑब्झर्व्ह केला आहे. ही लोकं सी घेतात. सी याचा अर्थ काय? कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिटमध्ये लक्षात येत नाही. बँक आपल्याला एक ऑप्शन दिलेला असतो, की तुम्ही हे टेम्पररी कर्ज आमच्याकडनं घ्या. पण ह्याच्यावर असणारं व्याज खूप मोठं असतं. ही सी जो तुम्ही घेताय, त्याच्याऐवजी तुम्ही तुमची इमर्जन्सी फंड किंवा वर्किंग कॅपिटल फंड नावाचा एक गुंतवणूक प्रकार जर सुरू केला, त्याला आम्ही एक फायनान्शियल टर्ममध्ये असं म्हणतो, की लिक्विड फंड किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड किंवा मनी मार्केट फंड असे काही प्रकार आता म्युच्युअल फंडाच्या माध्यमात तयार आहेत. जिथे तुम्ही पैसा 24 तासात काढू शकता. बरं. त्याच्यावर 6.5-7% व्याज दर आज मिळतायत. कदाचित येणाऱ्या काळात कमी किंवा जास्त होतील. पण आज 6.5-7% व्याज दर हे बँक एफ-डीपेक्षा, बँक ठेवीपेक्षा हे जास्त पैसे देत आहेत आणि पैसे 24 तासात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी दररोजच्या गल्ल्यातले काही पैसे जे तुम्ही कमवलेत, त्यातला काही पैसा या ठिकाणी ठेवून तुम्ही त्याच्यावर हा पैसा वाढवा आणि इमर्जन्सीला लागेल त्यावेळेस तो पैसा 24 तासात उपलब्ध करा आणि तुमची गरज भागवा. हे करणारे मी अनेक व्यापारी पाहिलेत. आज पुण्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे आणि अत्यंत चांगला पैसा वर्किंग कॅपिटलच्या अंडर त्यांनी उभा केलेला आहे. याच्यासाठी मला कुठल्याही सावकाराची गरज नाही. याच्यासाठी मला कुठल्याही बँकेची गरज नाही. माझं वर्किंग कॅपिटल मी माझ्या व्यवसायातनं निर्माण केलेलं आहे. ही जी सेव्हिंग आहे ती आणि तुम्ही जे आता सजेस्ट करताय यात काय फरक आहे? नक्कीच फरक आहे. पिग्मीमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर पिग्मीवरती मिळणारं व्याज अत्यंत कमी आहे आणि पिग्मीला पर्याय आम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो, दैनंदिन एस-आय-पी बरं. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन रोज देखील दररोज हा पर्याय आता उपलब्ध आहे. गंमत म्हणून सांगतो, कमीत कमी ₹250 एवढी रक्कम सुद्धा तुम्ही टाकू शकताय. पिग्मीमध्ये मी पाहिलंय, की लोकं हजारो रुपये किंबहुना काही लोकं मी पाहिलेली आहेत व्यावसायिक, की जी 50,000 लाख रुपये दररोज बनवणारी लोकं आहेत पिग्मी. मग तेवढे पैसे जर असतील आपल्याकडे, आपल्या गल्ल्यामध्ये, ज्या दिवशी जमते त्या दिवशी भरा आणि त्याच्यानंतर कमवलेले पैसा हे पिग्मीपेक्षा तिप्पट आहे व्याजदर. आणि खूप वेळा असं होतं, की टाकलेले पैसे आपल्याला कदाचित 6 महिने, वर्ष लागतच नाही. मग 6 महिने, वर्षभरातलं व्याज आणि जर ते दुप्पट पिग्मीपेक्षा मिळणार असेल, तर आणि माझे पैसे सुरक्षित असतील, एका मोबाईलच्या बटनावरती मी ते पैसे माझ्या बँकेच्या खात्यामध्ये आणू शकत असेल. मला कोणाकडेही जायची गरज नाही. मला दुकानाच्या बाहेर पाऊल ठेवायची गरज नाही. इतकी छान सोय आज आपल्याला अनेक आर्थिक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मला असं वाटतं, की प्रत्येक व्यावसायिकांनी थोडं स्मार्ट बनण्याची गरज आहे. स्मार्ट व्यावसायिक असतोच. त्यामुळेच तो व्यवसाय करत असतो. पण आपलं आर्थिक नियोजन आणखीन स्मार्ट जर केलं, तर त्याला सोने पे सुहागा असं म्हणता येईल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कुठल्याही कर्जबाजारी न होता व्यवसाय पुढे करणं शक्य आहे. कर्जाचा आता तुम्ही उल्लेख केला तर कर्ज घेताना कुठल्या व्यावसायिकांनी कुठच्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायला हव्यात? कर्ज घ्यायची वेळ आलीच असं तर प्रत्येक व्यावसायिकांनी हे पाहिलं पाहिजे, की माझ्याकडे जो व्यवसाय मी करतोय, त्या व्यवसायात असणारे माझे प्रॉफिट मार्जिन्स. ते प्रॉफिट मार्जिन कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त आहेत का कमी आहेत? याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. जर प्रॉफिट मार्जिन्स कमी असतील ड्यू टू द व्हेरियस रिझन,
अनेक कारणं असू शकतात की कॉम्पिटिशन खूप आहे, त्यामुळे मला मार्जिन कमी ठेवून धंदा करावा लागतो. माझ्यासारखे अनेक प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळे माझ्या प्रोडक्टला डिमांड कदाचित कमी येऊ शकते, म्हणून मी कमीत कमी मार्जिनवरती किंवा कमीत कमी नफ्यावरती माझा व्यवसाय करायचा प्रयत्न करतो. मी टर्नओव्हर वाढवण्यासाठी कमी मार्जिनमध्ये काम करतो. ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. पण आपण जेव्हा कर्ज घेतोय, कुठल्याही कारणाने वर्किंग कॅपिटलसाठी घेत असू, नवीन दुकान खरेदी करण्यासाठी घेत असू, बाजारात असलेला नवीन माल आपल्या दुकानात ठेवायचा आहे, यासाठी आपण कर्ज घेत असू. माझं असं प्रामाणिक मत आहे, प्रत्येक व्यावसायिकाने हे तपासण्याची गरज आहे, की कर्जाचा दर किती, म्हणजे व्याजाचा दर किती कर्जावरती. तो व्याजाचा दर जर तुमच्या प्रॉफिट मार्जिनपेक्षा कमी असेल, तर तुम्ही योग्य निर्णय करता. पण तो जर जास्त असेल, तर तुम्हाला तो घातक होऊ शकतो. म्हणून मी मगाचपासून जो सांगायचा प्रयत्न करतोय, की तुम्ही स्वतःचं वर्किंग कॅपिटल असं तयार करा, की एक ती तुमची आर्थिक ढाल आहे. ती आर्थिक ढाल जर तुमच्याकडे असेल, तर कितीही मोठा अणुअस्त्र जरी तुमच्यावर आलं, म्हणजे कर्जाच्या रूपात तुम्हाला जावं लागलं, युद्धात जावं लागलं, आर्थिक युद्धात जावं लागलं, तर तुम्हाला तुमचा जय हा नक्की आहे. विजय हा तुमचा नक्की आहे. कारण तुमच्याकडे स्वतःची शस्त्रास्त्र आहेत. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही देशावर डिपेंड नाही आहात आणि बँकांसारख्या ठिकाणी किंवा पतसंस्थांसारख्या ठिकाणी जाण्याची गरजच नाहीये. कारण तुमचा पैसा तिथं उपलब्ध आहे आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाला वृद्धिंगित करू शकता. अनेक जण आपण भविष्यात नोकरी करणार नाही, पण आपण व्यवसायामध्ये जाणार असं आधीच ठरवत असतं Correct. कारकिर्दीच्या Correct. सुरुवातीला. करेक्ट. अशांनी नियोजन कसं करावं व्यवसायाचे? अशांनी काही काळ जेव्हा नोकरी करत असतो, त्यावेळेस नोकरीत कमवलेला पैसा पगाराच्या माध्यमातून तो जास्तीत जास्त बाजूला पाडायचा प्रयत्न करा. खर्च प्रत्येकालाच असतात, प्रत्येकाला संसार असतात, प्रत्येकाला परिवार असतो, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला असतात. पण जेवढा पैसा जर आपण वाचवू शकलो, तो राहिलेला पैसा हा तुम्हाला खूप मोठी संजीवनी देऊन जाईल व्यवसायासाठी. तुमचा पहिला टप्पा जो आहे, पहिलं पाऊल जे आहे व्यवसायातलं, जे स्वतःचे पैसे घेऊन तुम्ही जेव्हा उतरता, त्यावेळेस जो एक स्वतःमध्ये असणारी धमक, स्वतःच्या मध्ये असणारी हिंमत, ही तुम्हाला उपयोगाला येते. पण ज्यावेळेस आपल्याला वर्किंग कॅपिटल आणि दुकानासाठी आणि मालासाठी जो पैसा लागणार आहे, तो जर मला मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागत असेल, मला तजवीज करताना अडचणी निर्माण होणार असतील, तर तो आपल्या हिमतीला घातक ठरू शकतो. कदाचित तुम्ही तिथे गिव्ह अप करू शकाल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात पुढे जाणारच नाही. माझं असं नवं व्यावसायिकांना एक आव्हान आहे, की पहिल्यांदा या सगळ्या ताळेबंदीचा तुम्ही विचार करा. आपल्याला लागणार किती आहे? त्याची माझी स्वतःची सोय किती आहे? आणि याच्यातून मी व्यवसाय आणि ग्राहक कसे मिळवणार आहे? तुमच्या आजूबाजूला 10 ठिकाणी तुमच्यासारखा व्यवसाय करणारी लोकं आहेत. पण तरीसुद्धा तुमचा व्यवसाय यशस्वी तुम्ही करू शकता. याच्यासाठी गुणवत्ता, नियोजन, आर्थिक नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यवसायातली सचोटी. या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर जर प्रत्येक व्यावसायिक टिकून राहिला, तर अनेक मोठे नावं पुण्यासारख्या ठिकाणी आपण पाहतोय, की ज्यांनी अनेक पिढ्या अतिशय यशस्वी व्यवसाय केलेला आहे. पण हे नियोजन जे आहे त्यांनी करणं अपेक्षित, ते साधारण किती वर्ष आधी करायला पाहिजे? म्हणजे मला व्यवसायात उतरायचं आहे, असं मी किती वर्ष आधी जर ठरवलं, तर मला एक त्यासाठीचं भांडवल जमा करता येईल? वर्ष म्हणण्यापेक्षा मी त्याचा एक मिनिमम रिक्वायरमेंट असणारा पैसा हा जोपर्यंत गोळा होत नाही, त्यापर्यंत त्यांनी हा निर्णय घेऊ नये असं माझं मत. म्हणजे तुमचं थोडक्यात मत असं आहे, की जर त्याला उतरायचंच असेल, तर शक्यतो स्वतःचा पैसा घेऊनच त्यांनी यावं. नक्कीच यावं. कारण सुरुवातीचा काळ आपल्याला व्याजावर पैसे घेण्यासाठी घातक ठरू शकतो. जर माझा व्यवसाय मला अपेक्षित आहे, की खूप छान चालेल, त्यामुळे अनेक लोकं छोट्या कालावधीसाठी व्यवसाय करतात. तुम्हाला माहिती असेल, की सीझनल बिझनेस आता एक त्याला शब्द आहे. मग काही फळांसाठी मी 2-3 महिन्याचा उदाहरणार्थ आंब्याचा एक्झाम्पल घेऊया, की मी दर 2-3 महिन्यांनी उन्हाळ्यामध्ये आंब्याचा व्यवसाय करतो. मी कोकणातनं जाऊन आंबे आणतो आणि पुण्यामधल्या माझ्या ग्राहकांना मी आंबे देतो आणि त्यातनं 2 पैसे मला मिळतात. दिवाळी आली, की मी फटाक्याचा व्यवसाय करतो. गणपती बाप्पा आले, की मी गणपतीचा व्यवसाय करतो. असे अनेक छोटे-छोटे उद्योजक यातनं तयार होतात. त्यांना गणितं कळायला लागतात, की पैसे लागतात कसे, पैसे वाचतात कसे आणि आपले अनावश्यक खर्च आपण टाळले कसे पाहिजे. ह्याच्यातनं एकदा 2-3 महिन्याचे व्यवसाय करून जेव्हा माणूस तयार होतो, मग तो 12माही व्यवसाय करायला तयार होऊन त्यांनी त्याचं नियोजन त्यातनं करायला हवं. पण मी पुन्हा-पुन्हा सांगेन 2-3 महिन्याचा व्यवसाय असो किंवा वार्षिक व्यवसाय असो,
पैशाचं नियोजन महत्वाचं. आर्थिक सल्ला नक्की घेतला पाहिजे. तर आता आपण हे सगळं वर्किंग कॅपिटल या दृष्टिकोनातनं बोलू. मात्र कुठल्याही उद्योजकाचं किंवा व्यावसायिकाचं स्वप्न काय असलं पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीने त्याचं एक आर्थिक काय म्हणतात त्याला, टार्गेट्स असले पाहिजेत ते, आपण गोल्स. आर्थिक गोल प्रत्येक व्यावसायिकाचं असं असतं की मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्युम्स करायचे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याबरोबर ग्राहकांनी जुडलं पाहिजे. पण हे करत असताना तुमचं एक वेगळं USP काय, प्रत्येक व्यवसायामध्ये एक स्वतःचं वेगळेपण हे तुम्ही निर्माण करण्याची गरज आहे. सगळ्यांच्या दुकानात तेच प्रोडक्ट मिळत आहेत, पण मग तुमच्याच दुकानात येऊन ग्राहकांनी का घेतलं पाहिजे? कारण तुमचा असणारा अप्रोच, तुमचं तुम्ही दाखवलेली सचोटी, तुम्ही देत असणारी सेवा ग्राहकाला, ही ग्राहकाला आवडत असते. तुमचं यश कशात आहे? आपण नेहमी म्हणतो, जो गोड बोलतो, गोडबोले नव्हे, जे गोड बोलतो, ते लोक ग्राहकांना जास्त आवडतं. आणि तुम्हाला वस्तू दिल्यानंतर, खरेदी विक्री केल्यानंतर आफ्टर सर्व्हिस इज ऑल्सो व्हेरी मच लोक पाहत असतात. आज ऑनलाईनचा जो मोठा धोका या व्यावसायिकांना जो जाणवतोय, याचं कारण आहे. ऑनलाईनमध्ये तुम्ही पहा, ऑब्झर्व्ह करा. जर एखादी वस्तू मी ऑनलाईनमध्ये पाहिली आणि मला आवडली, तर तरुण पिढी प्रामुख्याने या गोष्टीला लगेच ऑर्डर करते. त्याच्यावर त्यांना काही डिस्काउंट पण मिळतं. ऑनलाईनवाले त्यांना आणखीन एक ऑफर देतात. जर तुम्हाला वस्तू आवडली नाही आणि तुम्हाला ती वापरून असं लक्षात आलं की ती मला योग्य नाही. मी एक उदाहरण देतो की गारमेंट्स आहे. मला टी-शर्टचा एक रिक्वायरमेंट आहे. मी ऑनलाईनमध्ये टी-शर्ट बघितलाय. मी टी-शर्ट ऑर्डर केला. त्याच्यावर 30% मला डिस्काउंट पण मिळाला. टी-शर्ट डिलिव्हर झाला. स्क्रीनवरती दिसणारा टी-शर्ट आणि प्रत्यक्षात जेव्हा टी-शर्ट आला, त्याच्या माझ्या साइजेसमध्ये फरक आहे. मला ती साईज फिट होत नाही. मला तिथे 5 दिवसाचा वेळ दिला जातो, की तुम्ही 5 दिवसात तुम्ही कॉल करा आणि तुमचा माल परत पाठवून द्या. आम्ही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला परत पाठवू. ही जी सेवा आहे, आफ्टर सेल्स सर्व्हिस, हे खूप मोठं प्रमुख कारण आहे, की तरुण पिढी ऑनलाईन बाईंगसाठी खूप प्रवृत्त झाली. मला असं वाटतं, की व्यावसायिकांनी सुद्धा, जो छोटा-मोठा जो काही व्यावसायिक आहे, त्यांनी सुद्धा या गोष्टींवरचा विचार करायला पाहिजे. जेन्युइन ग्राहकाला तुम्ही ही सर्व्हिस द्यायला हरकत नाही. अनेक मॉल्समध्ये सुद्धा आता ही सेवा सुरू झाली. नाही, हे बरोबर आहे. पण त्याच्या पुढचे जे टप्पे आहेत त्याच्या आयुष्यातले, आर्थिक आयुष्यातले, त्याचे गोल्स. सर, गोल्सच्या बद्दल बोलायचं जर झालं तर अनेक व्यावसायिक आहेत पुण्यामधले किंबहुना अनेक शहरांमधले, की ज्यांनी आपला व्यवसाय ग्लोबल जागतिक लेवलवरती नेलाय आणि त्यांच्या संस्थेला त्यांनी शेअर बाजारात लिस्ट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आज परदेशातनं, इतर शहरातनं तुमच्या व्यवसायामध्ये अनेक लोकांना भागीदारी करून घेताय आणि त्यातनं तुम्हाला लागणारं वर्किंग कॅपिटल तुम्ही उभं करताय. मी असं म्हणेन, की प्रत्येक छोट्या व्यावसायिकाने हे ड्रीम बघणं गरजेचं आहे, की तुम्ही इतका मोठा व्यवसाय करा, की तुमची संस्था शेअर बाजारामध्ये लिस्ट होईल आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली हा वर्किंग कॅपिटल तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जागतिक पातळीवरचे चांगले व्यावसायिक म्हणून तुमचं नाव येईल. ह्याच्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करायला पाहिजे. मी पुन्हा म्हणेन, याच्यासाठी व्हिजन लागतं, ह्याच्यासाठी दूरदृष्टी लागते आणि ही व्यावसायिकांना केवळ कधी मिळेल, जेव्हा त्यांनी हिंमत केली तर. आज जर वयाच्या 60व्या वर्षी, 50व्या वर्षी अनेक मोठे व्यावसायिकांनी निर्णय घेतला आपल्या आयुष्यामध्ये, निर्णय केला की मला पुढे जायचंय. याचं उत्तम उदाहरण धीरूभाई अंबानी आहे. त्यांनी वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये व्यवसाय करायचा ठरवला. आज रिलायन्स इंडस्ट्री जगात नावाजलेली संस्था आहे. भारतामध्ये अग्रगण्य संस्था म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. हे एका माणसाच्या जिद्दीमुळे निर्माण झालेली संस्था आहे. जर धीरूभाईंना हे जमू शकतं, तर भारतातल्या आणि पुण्यातल्या कुठल्याही शहरातल्या व्यावसायिकाला का नाही जमू शकत? ह्याच्यासाठी लागणारी सचोटी, जिद्द हे व्यवसायातलं प्रमुख कारण असू शकतं. यश हे तुमचंच आहे, सचोटी मात्र तुमची लागेल. तर मित्रांनो, व्यावसायिकांना केवळ आर्थिक नियोजनच नव्हे, तर आणखी काय गोष्टी आवश्यक आहेत, ज्यातून त्यांच्या व्यवसायाची भरभराट होईल, याचं उत्तम उदाहरण आज, याचं एक वेगळं दर्शन आज संदीप सरांनी आपल्या या पॉडकास्टमधून उलगडून दाखवलं. आणि मला असं वाटतं की खरं तर हा विषय खूपच मोठा आहे. हो. आपण छोटे छोटे पदार्थ त्यातले उलगडतो आणि मुख्य आजचा आमचा जो भर होता तो वर्किंग कॅपिटल या विषयावरती होता. खेळतं भांडवल असं ज्याला आपण म्हणतो. पण ते प्रत्येक व्यावसायिकाच्या, व्यापाऱ्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. तुमचा व्यवसाय जर तगला तर तो अनेकांना पुढे घेऊन जातो, म्हणून तो तगला पाहिजे.
आणि तेच करताना आपल्या आयुष्यात देखील काही आर्थिक टार्गेट्स, जो शब्द मगाशी मी वापरला, आर्थिक लक्ष, ते असायलाच हवं. आणि तरच आपण पुढे जातो, तरच आपल्याला काहीतरी जिद्द आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते आणि आपला हा संपन्नतेकडचा प्रवास सुरू राहू शकतो. संदीप सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान विषय आज तुम्ही आपल्यापुढे मांडला. थँक्यू.